नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काल जी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट त्यांचं डेरिवेशन आणि त्यांचा लास्टपर्यंत जे फॉर्म्युलेशन ते पाहिलं आपण. ठीक आहे. आज आपण या लेक्चरमध्ये डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीवर आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. ओके. मग हे प्रॉब्लेम पाहत असताना इथं प्रॉब्लेम आपण काय केलं तो लिहून घेतलेला आहे. मग काय प्रॉब्लेम, 5.08 ग्राम ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन 50 ग्राम ऑफ वॉटर्स lowered the freezing point by 1.2 K. Calculate the molar mass of substance. The molar depression constant for the water is 1.86 Kelvin kg per mole. अशा प्रकारचा पार्ट दिला आहे. मग आता आपला फॉर्म्युला काय आणि आपल्याला काढायचं काय, आणि काढत असताना आपल्याला एक गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे, ती म्हणजेच कोणती, गिव्हन डेटा. गिव्हन डेटा म्हणजे इथं काय काय दिलं मला सांगा. 5.08 ग्राम ऑफ सबस्टन्स म्हणजे सोल्यूट. थोडक्यात हा काय दिला, सोल्यूट दिला आहे. 5.08 ग्राम ऑफ सबस्टन्स डिझॉल्व इन म्हणजे सोल्यूटचं मास दिले. मासचा सिम्बॉल काय आहे, डब्ल्यू. सोल्यूटसाठी काय 2 म्हणजे W2 किती आला, 5.08. कशामध्ये आहे तो, ग्राममध्ये. मग आता काय, डिझॉल्व इन 50 ग्राम ऑफ वॉटर्स. वॉटर काय आहे, सॉल्वंट. वॉटरचा मास दिले किती, म्हणजे वॉटरचा मासचा सिम्बॉल काय आहे, W, आणि वॉटरसाठी सॉल्वंट आहे 1. किती आहे तो, 50 ग्राम. त्यानंतरचा काय आहे, लोअर द फ्रीजिंग पॉईंट बाय 1.2 K. लोअर द फ्रीजिंग पॉईंट म्हणजेच काय, थोडक्यात डेल्टा TF. तो किती आहे, 1.2 K. लोअर द फ्रीजिंग पॉईंट काय, लोअरिंग ऑफ फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. लोअरिंग ऑफ फ्रीजिंग पॉईंट म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. तर लोअरिंग ऑफ फ्रीजिंग आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग हे एकच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर या प्रकारचा पार्ट आहे तो. मग त्यानंतर समोर आता काय पहा, कॅल्क्युलेट मोलार मास ऑफ सबस्टन्स. तुम्हाला मोलार मास ऑफ सबस्टन्स हे काढायचं आहे. पुन्हा काय दिले का पहा बरं, द मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट्स म्हणजे काय दिलं इथं, KF. ठीक आहे. KF किती दिला, 1.86 केल्विन kg पर मोल्स. 1.86 केल्विन kg पर मोल. मग आपल्याला काढायला काय सांगितलं, मग M2 ज्याच्या खाली मी अंडरलाईन केले ते मोलार मास. मोलार माससाठी सिम्बॉल काय आहे, M. 2 सोल्यूटसाठी 2. मग हे झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागलं समोर, युझिंग फॉर्म्युला यूज करावं लागेल. मग फॉर्म्युला काय आहे आपल्याला माहीत आहे, युझिंग फॉर्म्युला. तर फॉर्म्युला कोणता आहे याचा, M2 इजिकल टू इंटू 1000 डिवाइड बाय 1000 डिवाइड बाय डेल्टा TF इंटू W1. ओके. हा झाला कन्सेप्ट, हा झाला फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, पुट द व्हॅल्यूज. मग व्हॅल्यू पुट करताना काय काय करावं लागेल आपल्याला, M2. आता मला सांगा KF ची व्हॅल्यू किती आहे, KF ची व्हॅल्यू आहे इथे 1.86. ओके. W2 ची किंमत किती आहे, 5.08 आणि हा तर 1000 आहे. डिवाइड बाय डेल्टा TF ची काय आहे 1.2. W1 ची व्हॅल्यू किती आहे 50. ठीक आहे. मग याला जर आपण प्रॉपर वेनं सॉल्व केलं, जसं की 1.86 5.08, हा इथे कॅन्सल होणार, इथं 5 2 10 0. ठीक आहे. खाली किती राहील मग 1.2. ठीक आहे. याला जर तुम्ही फर्दर सॉल्व जर करत गेले असे तर याची जी आहे तुम्हाला तर किती येईल, 127.48 ग्राम पर मोल म्हणजे 137
137.48 ग्राम पर मोल अशा प्रकारचं याचं उत्तर हे येणार आहे. ठीक आहे, सॉरी 127.48 ग्राम पर मोल्स. तर या प्रकारचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला इथं कॅल्क्युलेशन पुन्हा करावं लागेल, लॉग अँटी इथं लिहिणं शक्य नाही, त्यामुळे आपण ते डायरेक्ट उत्तर इथं लिहिलं आहे 127.48 ग्राम पर मोल. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट यावर अवलंबून हा प्रॉब्लेम आहे. आणि यावर अवलंबून तो प्रॉब्लेम असल्यामुळं आपण त्या प्रकारचा इथं गिव्हन डाटा लिहिला, W2 लिहिला 5.08 आहे, W1 लिहिला, डेल्टा TF घेतला, KF घेतला, M2 काढायचा आहे, फॉर्म्युला यूज केला. तो फॉर्म्युला कोणता आहे, M2 = KF W2 इंटू 1000 डिवाइड बाय डेल्टा TF इंटू W1. मग पुट व्हॅल्यू केल्यानंतर M2 ची किंमत काढली जी 127.48 ग्राम पर मोल अशा प्रकारचं याचं उत्तर आलेलं आहे. ओके, नाव नेक्स्ट मध्ये आपल्याला आता हा भाग झाला, आपण इथं पाहिला हा भाग. आता हा भाग झाल्यानंतर आपल्याला समोर ऑस्मॉसिस, ऑस्मॉटिक प्रेशर्स आणि मेम्ब्रेन्स, ठीक आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन्स हे कन्सेप्ट पाहायचे आहेत. काय काय पाहायचं पहा आता. याच्यानंतर डेफिनेशन आहे. कोणता आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन्स. सेमी परमेबल मेम्ब्रेन्स हा कन्सेप्ट पाहायचा आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजेच काय. सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे थोडक्यात आपण सकाळी चहा घेत असताना जी चालतो, कशाने चालतो, त्या चाळणीने, बरोबर आहे. तर चाळणीचा रोल काय आहे, फक्त सॉल्व्हंटला पास करायचं, सोल्यूटला नाही, अशा प्रकारचं. तसाच रोल म्हणजे तेच चाळणी, फक्त इथं थोडासा सायंटिफिक वर्ड आहे, जो केमिकल वर्ड आहे त्याला म्हणायचं सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग सेमी परमेबल जशी चाळणी ही जी आहे आपण सकाळी यूज करतो ते दोन पार्टला वेगळे करण्यासाठी असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंटला. तसंच आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय करतो, सोल्यूट आणि सॉल्व्हंटला सेपरेट करतो. ठीक आहे, म्हणजे याची व्याख्या काय राहील, मेम्ब्रेन्स which allows to pass solvent molecules and not solute particles through in it called semi permeable membranes. फॉर एक्झाम्पल काय आहे याचं, ॲनिमल ब्लेडर्स आणि दुसरा आहे तो सेल्युलोज. ठीक आहे, पहा इथे सेमी परमेबल मेम्ब्रेन काय आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन जो आहे असा पार्ट आहे जो तुम्हाला सांगितलं चहा गाळण्यासाठी जी चाळणी असते, ज्याप्रमाणे चाळणीचा रोल आहे तसाच सेमी परमेबल मेम्ब्रेनचा रोल आहे. मग व्याख्या काय राहील त्याची, अ मेम्ब्रेन विच अलोज किंवा अलाउड टू पास, काय पास करतो, सॉल्व्हंट मॉलिक्यूल, म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्यूललाच पास करतो तो, अँड नॉट सोल्यूट पार्टिकल्स. सोल्यूट पार्टिकलला पास करेल का, नाही, थ्रो इन इट, त्यामधून. ठीक आहे, कॉल्ड सेमी परमेबल मेम्ब्रेन. अशा मेम्ब्रेनला काय म्हणायचं, सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग या सेमी परमेबल मेम्ब्रेनचे उदाहरण काय आहेत, उदाहरण ॲनिमल ब्लेडर आणि दुसरा आहे सेल्युलोज. तर अशा प्रकारचा हा सेमी परमेबल मेम्ब्रेन पार्ट इथे झालेला आहे. समोर आपल्याला डेफिनेशन पाहायचे. यामध्ये आता ही डेफिनेशन झाल्यानंतर आपण समोर जी डेफिनेशन पाहणार आहोत ती आहे ऑस्मॉसिस. डेफिनेशन आता कोणती पाहणार आपण, ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस काय आहे, ऑस्मॉसिस कशा प्रकारचा फिनॉमिना आहे ते पाहणार आहोत. तर काय आहे ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजेच असा पार्ट आहे ज्यामध्ये स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ
सॉल्वंट into solutions through a semi permeable membrane, through a semi permeable membranes. A spontaneous flow of solvent into solution through a semi permeable membrane called osmosis. और याची दुसरी व्याख्या काय आहे? दुसरी आहे फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन solution to the higher concentrations solutions. ठीक है, तो थ्रो सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स. पहा इकडे डेफिनेशन पाहणं चालू आहे. आता डेफिनेशनमध्ये आपण ऑस्मॉसिसची डेफिनेशन घेतली. या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण प्रॉब्लेम घेतला. तो प्रॉब्लेम डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटसाठी होता. त्या प्रॉब्लेममध्ये आपण M2 काढला. त्यानंतर आपण डेफिनेशन घेतली. डेफिनेशनमध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन होता. त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनसाठी आपण त्या प्रकारची माहिती तिथे सांगितलेली आहे. उदाहरणसुद्धा तिथे घेतलेत. आता समोर ऑस्मॉसिस आपल्याला पाहायचं आहे. ऑस्मॉसिस काय आहे? तर ऑस्मॉसिस असा पार्ट आहे ज्यामध्ये सॉल्वंटचं सोल्युशनकडे ट्रान्सफर होणे किंवा फ्लो ऑफ सॉल्वंट इनटू द सोल्युशन्स किंवा पास ऑफ सॉल्वंट इनटू द सोल्युशन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर अशा प्रोसेसला, अशा क्रियेला काय म्हणायचं? तर ऑस्मॉसिस. दोन व्याख्या आहेत त्याच्या ऑस्मॉसिसच्या. ठीक आहे, एक तर सॉल्वंट सोल्युशनमध्ये पास होणे थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, किंवा सॉल्वंट हा कशाचा? लोअर कॉन्सन्ट्रेशनचा कशामध्ये पास होतो? हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये. अशा प्रकारची डेफिनेशन ज्या आहेत त्या कशाच्या आहेत? ऑस्मॉसिसच्या. मग काय आहे ऑस्मॉसिसची डेफिनेशन? स्पॉन्टेनियस फ्लो. स्पॉन्टेनियस म्हणजे याला काय? स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस विदाउट एक्सटर्नल इन्फ्लुअन्स, म्हणजे ऑटोमॅटिक ती क्रिया घडते. स्पॉन्टेनियस जसं की चढाकडून उताराकडे पाणी वाहते, ही क्रिया ऑटोमॅटिक घडते. तसंच स्पॉन्टेनियस शब्दाचा तो अर्थ आहे. स्पॉन्टेनियस फ्लो म्हणजे वाहने. फ्लो ऑफ सॉल्वंट इनटू सोल्युशन थ्रो म्हणजे त्यामधून सेमी परमिएबल मेम्ब्रेन कॉल्ड ऑस्मॉसिस. ठीक आहे, मग दुसरी कोणती व्याख्या आहे? फ्लो ऑफ सॉल्वंट. इथं सुद्धा सॉल्वंटचा फ्लो आहे फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन. इथं सोल्युशनमध्ये होता, इथं सुद्धा सोल्युशनमध्ये आहे, परंतु सोल्युशनमधला कसा पार्ट आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रो सेमी परमिएबल मेम्ब्रेन कॉल्ड ऑस्मॉसिस. आणि हेच जर डायग्रामॅटिकल थोडंसं दाखवायचं झालं तर याची डायग्राम अशा प्रकारची येऊ शकते, जे पुस्तकामध्ये तुमच्या आहे. ठीक आहे, आपण इथं सांगण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. तर यामध्ये अशा प्रकारची डायग्राम आहे. ओके, आता या डायग्राममध्ये हा जो मिडलचा पार्ट आहे, ठीक आहे, हे जे आहे हे काय आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स. हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे मधला. मग इकडं काय आहे? सॉल्वंट. इकडे काय आहे? सोल्युशन. मग कोणाकडे फ्लो होईल? सोल्युशन सॉल्वंटकडे येईल का? नाही. तर सॉल्वंट मॉलिक्यूल कोणीकडे फ्लो होतील? सोल्युशनकडे. सॉल्वंट मॉलिक्यूल कोणीकडे फ्लो होतील? सोल्युशनकडे. आणि हा काय आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स. हे असे पार्टिकल आपण टाकू शकतो सॉल्वंटचे. ठीक आहे, ते कशामध्ये फ्लो होणार आहेत? सोल्युशनमध्ये. तर अशा प्रकारचा पार्ट जो आहे, अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे, त्याला म्हणायचं ऑस्मॉसिस. मग ऑस्मॉसिस क्रियामध्ये काय होतं? सॉल्वंटचा फ्लो कोणीकडे होतो? सोल्युशनकडे. कशामधून होतो? सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून होतो. त्यामुळं या क्रियेला काय म्हणायचं? ऑस्मॉसिस. ओके, थँक्यू.